जळगावमधल्या एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव या ठिकाणी 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलाची निर्घृणपणे हत्या केली आहे। अल्पवयीन मुलगा काल सायंकाळपासून बेपत्ता झाला होता। सकाळी 6च्या सुमारास त्याचा मृतदेह हा काटेरी झुडपामध्ये आढळून आलाय। मुलाच्या गळ्यावर वार करण्यात आले असून गुप्तधनासाठी त्याचा नरबळी दिल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे। जळगावच्या भुसावळमध्ये लोक संघर्ष मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले। दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या सुरक्षा रक्षकांचे रखडलेले पगार तात्काळ द्यावे, त्याचप्रमाणे त्यांच्या निविदा प्रक्रियेला गती द्यावी यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले। धुळ्यात पावसाच्या जोरावर विविध ठिकाणी शेतकऱ्यांनी शेती मशागतीच्या कामांना सुरुवात केली आहे। कपाशी त्याचबरोबर इतर पिकांच्या पेरण्या करण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे। नंदुरबारमध्ये अक्कलकुवा तालुक्यातील होराफळी या घाटामध्ये भीषण अपघात झालाय। भरधाव पिकअप वाहन घाटाच्या वळणावर पलटलंय, तर अपघातात 22 प्रवासी गंभीर जखमी झालेत। जखमींमध्ये लहान बालकांसोबत वयोवृद्धांचा देखील समावेश आहे। निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी अहिल्यानगर जिल्ह्यात पोहोचली आहे। तर विठू नामाचा जयघोष करत निघालेल्या निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं विहंगम दृश्य ड्रोनद्वारे टिपण्यात आलंय। संगमनेर तालुक्यातून मार्गस्थ होणाऱ्या पालखीचं ड्रोन कॅमेरामध्ये घेतलेलं हे दृश्य साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी टिपण्यात आलं।